नमस्कार मित्रांनो, आज मी निघाले आहे पुण्यातील एका अतिशय प्रसिद्ध भव्य आणि पवित्र मंदिर पाहायला. तर आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे मंदिराच्या एका खास दर्शन यात्रेला. घरून निघाल्यापासून ते मंदिर दर्शन आणि अनुभव संपेपर्यंतचा प्रवास. आम्ही गाडीवर जात आहोत मंदिराच्या दिशेने. तर पाऊस पडलेला होता, त्यामुळे थोडासा रोड खराब झालेला होता आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिराला. तर श्री चारभुजा मंदिरात, तर ते तुम्हाला लवकरच दिसेल. आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या जवळ. तर हे पहा, मंदिरात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण, त्याचबरोबर विष्णूजीची भव्य मूर्ती आहे. ती पाहून मन अगदी शांत होते. त्याचबरोबर पहा, ही विष्णूजीची मूर्ती आहे. तसेच त्याचबरोबर मंदिरामध्ये एक सुंदर असा गणपती सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. हे पहा, अगदी मन प्रसन्न होईल असा मंदिरातील परिसर आणि तेथील वातावरण हे आहे. मंदिर हे बघा खूप मोठं आहे. त्याचबरोबर या मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामागचं कारण म्हणजे इथलं सौंदर्य आणि भक्तिभाव. खूप मोठा आहे. मंदिर सुद्धा खूप छान आहे. पूर्ण असं मी मंदिर गोल दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात अनेक देवी देवतांचे दर्शन होते. आम्ही अगदी मनापासून त्या सगळ्यांना नमस्कार केला. तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच अजून अशा ब्लॉगसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे मंदिर आहे केवळ वास्तुशिल्पाचं सौंदर्य नाही, तर भक्तीचं घर आहे. असं अगदी मन प्रसन्न होतं या मंदिरामध्ये गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही पूर्ण दर्शन घेतलं. त्यानंतर थोडा वेळ तिथे बसलो.
इथे फक्त विष्णूजी नाहीत तर बाजूलाच राधाकृष्णजींचं मंदिर आहे, त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आहे. तेवढंच मोहक त्यांच्या चेहऱ्यावर इतकं प्रसन्न आहे की डोळे तिथंच थांबतात. तेच भक्तिमय वातावरण पाहिलं की एकदम आनंदी वाटतं. त्यानंतर आम्ही परत निघालो घराकडे. त्याचबरोबर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.